डेप्ट राईट. लिव्हर त्यांची करन्सी आहे राईट. 2 बिलियन इतकी जास्त डेप्ट कर्ज राईट. एखाद्या कंपनीवर आपण म्हणतो की सो अँड सो डेप्ट, सो अँड सो करोर्स ऑफ डेप्ट राईट. सो तितकं कर्ज. बघा हे कधी आहे, व्हेन ही वॉज crowned at that time France itself was having 2 billion livre debt. जसं आपल्याकडे 2014 मध्ये आपल्या गव्हर्नमेंटकडे साधारणपणे 60-70 हजार कोटींचं कर्ज होतं राईट. असं काय झालं 4 वर्षात 5 वर्षात, हे 19 मधली गोष्ट सांगतोय, बाय द एंड ऑफ 2019 की ते 60-70 हजार कोटींचं कर्ज डायरेक्ट 4.5 लाख कोटींमध्ये पोहोचलं. You just think on it, how the people who are driving the power are responsible for all these things. As such, you couldn't see any kind of school which is containing every facility. You couldn't see a good kind of hospital. जे कदाचित आज अतिशय चांगल्या म्हणजे उपयोगाला आलं असतं. तुमच्या गावात साधं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रही बनलं नसेल राईट. मग एवढं सगळं कर्ज गेलं कुठे? सो यू कॅन सी देर आर डिफरंट थिंग्स अननेसेसरी किंवा गरज नाही. जसं मी उदाहरण सांगितलं की आपण कुणीही मागितलं नव्हतं समृद्धी महामार्ग, स्टील गव्हर्नमेंट स्टार्टेड कन्स्ट्रक्टिंग इट and at least 65,000 crore have been what you can consider invested in it right. So that is the part. आणि त्याच्यात विनाशकाले विपरीत बुद्धी, त्याच्यात आणखीन एक गोष्ट असते राईट, की आणखीन तो कर्ज कसं भर पडते. तसंच या लुईच्या बाबतीत एक गोष्ट झाली होती ती येईल पुढे राईट, की जिथं कसं एका वर्षभरात किंवा त्या पर्टिक्युलर फेज मध्ये हे 2 बिलियन लिव्हर डेप्ट हा 3 बिलियन लिव्हर डेप्ट बनला. आणि जर इतकं कर्ज असेल, जसं मागच्या वर्षी पॅन्डेमिक मध्ये पूर्ण सगळं बंद होतं राईट, इन्क्लुडिंग अल्कोहोल राईट, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर जनरेटिंग द रिव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट राईट. आणि म्हणूनच आज आपण जे 100 रुपये लिटरनं पेट्रोल किंवा डिझेल घेतो आसपास 100 रुपयाच्या, त्याचं कारण तेच आहे, वाढवा टॅक्स. मग कशात वाढवणार टॅक्स? खाण्यापिण्याचा टॅक्स नाही वाढवणार राईट. पेट्रोल डिझेलला तरी म्हणता येतं हा ती काही चैनीची वस्तू थोडीच आहे. ज्याची हिंमत असेल, ज्याची हिंमत म्हणजे काय म्हणता येईल, ज्याची ऐपत असेल तो करेल, नाहीतर आहे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वापरा ते राईट. सो दॅट इज द रिझन यू कॅन कन्सिडर. आय जस्ट पुट ए स्टेटमेंट फॉर द न्यू स्टुडंट्स. तुम्ही जो काही 198 रुपये समजा लिटरनं पेट्रोल घेत असाल राईट, सो पर्टिक्युलरली त्यामध्ये फक्त 30 रुपये सोडले, बाकीचा साधारणपणे अगदी टू बी प्रिसाइज 98 रुपयामध्ये साधारणपणे 61 रुपये तुम्ही टॅक्स देताय पर लिटर. तुम्ही विचार करा की जर टॅक्स हटवला तर किती रुपये लिटरने तुम्हाला पेट्रोल भेटायला पाहिजे. सो एनिवे, so in order to reduce this lever debt right, the government charged huge taxes from third estate right. So the government charged huge taxes from third estate, कारण ते तुलनेने जास्त होते. ठीक आहे. अँड हा ह्या कुठल्या ह्या टॅक्सला एक असं नाव होतं. सो दीज इन्क्लुडेड ए डायरेक्ट टॅक्स, दोन्ही प्रकारचे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स राईट. सो दिस डायरेक्ट टॅक्स वॉज कॉल्ड टॅले right. It is called tally. So from the point of view of exam, this particular word must be remembered by everyone. So what was the tax which was levied on the third estate by the monarch of French what you can consider power right. So these include a direct tax called tally. Apart from direct tax, there had been number of indirect taxes which were also levied on the articles. So articles which were being consumed every day right. For example, तुमच्या खाण्यापिण्यावर, अन्नधान्यावर जर काही टॅक्सेस लावले तर तुम्ही विचार करा, आज जी महागाई दिसते तिचा महागाईचा रेट हा अजून कुठपर्यंत जाईल. आहे त्यांच्यावर टॅक्सेस, डेफिनेटली इनडायरेक्ट टॅक्सेस लागतात त्याच्यावर, नाही असं नाही
राईट. जसं की दुष्काळ टॅक्स आहे, सेस होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे ट्रान्सपोर्टिंग वाढलं, आणि ट्रान्सपोर्टिंग मध्ये ह्या गोष्टी ने आण करतो आपण, तर ह्यांच्या किमती पण वाढतात. राईट. यू कॅन कन्सिडर these were the different things, right? Direct and indirect. So first two states were exempted from these taxes, whereas third state was levied with the whole taxes, almost all the taxes, right? Again, there was one more thing called church. So church was to extract its share from the taxes, which is called tithes, from the peasants, right? म्हणजे असं नाही की फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच टॅक्स घेत होतं, नाही, चर्चचा पण त्याच्यामध्ये शेअर होता. म्हणून म्हणजे लक्षात येईल की इथं हे जे 100% चार्जेस आहेत, these charges were divided into these three different categories. Fine. Okay. Another point called useless wars. It is a politically moved decision, right? So you can, rather I could have put it into political cause. Anyway, a new heading called useless wars. So what were these useless wars you can consider? Fine. Now, if you consider any of the war is always having any kind of the all kinds of the expenditures, right? So obviously, ती भारतासारख्या देशाला, पाकिस्तान सारख्या देशाला, इव्हन चायना सारख्या देशाला आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे युद्ध परवडणार नाही. का? आपली ताकद कमी आहे म्हणून? नो. तर त्याच्यासाठी करावा लागणारा खर्च, बिकॉज ऑफ दॅट, की आज कुठलंही युद्ध हे परवडणार नाही. सो युजलेस वॉर्स. एक युद्ध तर आपल्याला माहिती आहे, राईट? सो इन 1776 फ्रान्स हॅड हेल्प्ड the American colonies, right, to get liberated, right, or to achieve the independence from England, right? And because of this, right, because of this, because of the participation in this particular war, there had been about 1 billion debt, right? So already there had been 2 billions. Now 1 billion was added. So now it become 3 billion. You just think on it, right? So this one war, right, simply added 1 billion debt to the currency of France, right? And further, so the lenders who gave the state credit, हा जो काही खर्च, हा जो पैसा जमा केला, राईट, किंवा खर्च केला, तर तो कोणाकडनं तरी घेतला असेल ना. सो दॅट वेर कॉल्ड दी लेंडर्स who had given this who had given state the credits, and now they started to charge 10% interest on these loans, right? म्हणजे बुलेट ट्रेन मग आपण आपल्याला करायची का, तर का जवळजवळ फुकटाच्या भावामध्ये जापान आपल्याला कर्ज देत आहे. मग आपल्याकडे गावाकडे म्हणतात की फुकटचं सर नसलं तर जाऊन बसणार काय, म्हणजे माणूस मेल्याशिवाय त्याचा काय जो दहन दफन विधी तो होणार नाही. पण एखाद्याने कोणतरी खड्डा खाणलाय किंवा एखाद्याने कोणतरी ते सरण रचून ठेवलंय म्हणून आपण जाऊन बसणार आहे का? असं होत नाही, राईट? तर तशी प्रकार आहे तो. म्हणजे यू कॅन जस्ट थिंक, right, on 1 lakh crore rupees, even 0.5% low interest is also huge amount, right? And इथं तर हे 10% आहे. You can just consider. त्या गव्हर्नमेंटची ते पैसे परत करतानाची काय अवस्था होत असेल, you just think on it, right? So the French government was spending almost 43% of its budget on repaying the interest only, right? So whatever this 10% interest was levied on by the lenders, right, to the credit given to the state. So त्याचं रिपेमेंट करण्यासाठी साधारणपणे 43% ऑफ द बजेट ऑफ. So to meet these expenses,
as the cost of maintaining army of that country, court, running the government offices, running the universities, right? So state was, though it was unwillingly, but forced to increase the taxes. पर्याय नाही, right? जसं in the month of February, Maharashtra government had declared. Someone has kept mic unmute. Will you just keep it muted? Anyway, so I was talking that in the month of February, Maharashtra government have increased the taxes on alcohol, right? म्हणजे त्या आधी काहीतरी 52-53% होते. Now it has raised to 64%, right? आणि म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल किंवा असं तुम्ही ऐकलं असेल की आपल्या शेजारच्या राज्यामध्ये गोव्यामध्ये भेटत असलेली एखादी अल्कोहोलची एखादी बॉटल ही जर तिथं 52-53 रुपयाला भेटत असेल तर तुम्हाला इथं साधारणपणे 200च्या आसपास, राईट? 190 पेक्षा तर जास्त. असं का? ब्रँड तोच आहे, म्हणजे ऑब्जेक्ट तोच आहे, राईट? फक्त त्या राज्यामध्ये तो वेगळ्या भावाला विकला जातो आणि इथं वेगळा विकला जातो. दॅट इज द रिझन ऑफ टॅक्सेस. तिथल्या गव्हर्नमेंटने ते टॅक्स फ्री आहे, आपल्याकडे मात्र असं नाहीये, राईट? सो यू कॅन कन्सिडर how the taxes are being imposed, right? Okay, and this is the most important factor which is really important in the history of this revolution, right? That is called growing of the middle class, right? So how this middle class had grown, right? So here you can see, right? This is actually the symbol. So enlightenment of the people, right, witnessed, right? So because of the social groups of that particular country, right, which was called the middle class, so they got enlightened. So how they got enlightened? So all these people, right, all of these were educated. They started believing that no group in the society should be privileged by birth, rather a person's social position which must depend on his merit, right? म्हणजे you just think on a world's clever man, right, called Dr. Ambedkar, who had born in a deprived class. Because of that, his merit should not be avoided, right? आणि अगदीच त्यांच्यापेक्षा म्हणजे त्यांच्या तुलनेमध्ये एखादा अगदीच मेडिओकर इंटेलेक्च्युअलचा माणूस आहे, फक्त मोठ्या कुळात जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ, असं होत नाही. आणि हे तर आपण किंवा आपल्या देशानं पाहिलेलं आहे, राईट? सो सोशल पोझिशन मस्ट डिपेंड ऑन मेरिट, ना की तो कुठल्या याच्यामध्ये जन्माला आला, राईट? सो त्याचं समाजातलं जे काही स्थान आहे, जे काही प्रिव्हिलेज आहे, ते त्याच्या जन्मावर आधारलेलं असू शकत नाही. So these ideas demand a new society based on freedom and equal laws as well as opportunities for everyone, right? Opportunities for everyone. So these were the things which are really important as far as you can consider the say growing of the middle class, right? Now, okay, another point called subsidiary crisis, right? Subsidiary crisis असे काही crisis की you can consider as the reason, right? What you can consider the great reason for the त्याला आपण काय म्हणू, इमिडिएट, लगेचचा, राईट? सो पण ते साधारणपणे त्याला आपण काय म्हणू, सेकंडरी, येस, आय गॉट इट, गौण किंवा दुय्यम, राईट, सबसिडियरी, राईट?
सेकंडरी. म्हणजे हे तर रिझन होतेच होते, पण ह्याच्या व्यतिरिक्त देअर वेअर सम क्रायसिस, जरी ते सेकंडरी वाटत असले. फॉर एक्झाम्पल, प्रचंड प्रमाणात वाढत असलेली लोकसंख्या, राईट. सो अन एक्स्ट्रीम सिच्युएशन इन द for the basic means of livelihood which was endangered, so they which was having some causes. So population of that particular country had risen, right, huge, and this had led to a rapid increase in the demand of food grains, but the production of the food grains could not keep the pace with the demand, and obviously this has to lead to the inflation, mahagai, right? And this became these things became worse whenever drought or hail reduced, right, the harvesting, right? And this is the point you can consider called age of enlightenment, right? Age of enlightenment. So we will see this particular slide, which will be last one. Now, so I was talking, you have already seen these three great personalities who had really played a very important role in this revolution, right? So, you know, as I said, in the 17th century, the people started getting enlightened, right? And various philosophers had put the theories for the state to be based on equality and freedom, right? Because of this enlightenment, right? So very first, that is John Locke. So in his two treatises of government, he sought to refute the doctrine of the say Sir, yes, Shardul, don't write on the screen. Sir, and Harushikesh sir, this is last slide. okay, sir. Who is writing? I don't know. Anyway, Danesh, fine. So Rahul, Rahul. So two treaties of government, right, which sought refute the doctrine of the divine and absolute right to the monarch, right? So refute, खंडन, right? की नाही मानत जे काही डॉक्ट्राइन ऑफ डिवाइन आणि ऍब्सोल्यूट राईट टू द मोनार्च, असं नाही मानत, राईट? सो टू ट्रीटीज ऑफ द गव्हर्नमेंट,